झी 24 तास एक पाऊल पुढे। दादर सारख्या मराठी बहुल परिसरात गेल्या 60 वर्षांपासून मराठीवण मिरवणारं दत्तात्रय हॉटेल मे महिन्यापासून बंद होत आहे। वाढती महागाई, रोडावलेले ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं हॉटेल मालकांचं म्हणणं आहे। या निमित्तानं मुंबईतल्या मराठी हॉटेलांच्या भवितव्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय। दादरच्या शिवाजी पार्क परिसरातलं हे सुप्रसिद्ध दत्तात्रय हॉटेल। काही ठिकाणं ही त्या ठिकाणची अस्मिता असतात, ज्यांच्या नावावर आजूबाजूचा पत्ता सापडण्याचा मान अशा ठिकाणांना असतो। त्यापैकीच दत्तात्रय हे एक। बटाटा वडा असो की मिसळ, गरमागरम थालीपीठ असो की मराठमोळी राईस प्लेट, यासह अनेक मराठमोळ्या पदार्थांसाठी हे हॉटेल खरं तर या भागात प्रसिद्ध। 60 वर्षांपासून मराठी माणसांच्या उदरभरणाच्या यज्ञकर्माचं काम करणारं हे हॉटेल आता इतिहास जमा होणार आहे। हॉटेलात काम करण्यासाठी मुलं मिळत नसल्यानं आणि ग्राहक रोडवल्यानं ही वेळ आल्याचं हॉटेल मालक प्रकाश वागळे सांगतायत। जवळ गेली 25 वर्ष वडील गेल्यानंतर मी हॉटेल एकटाच चालवतोय असं, परंतु आता शरीर थकले, मनही थकले, कारण या तऱ्हेच्या हॉटेलला ग्राहक वर्ग कमी होता आणि इथे मला माणसंच मिळत नाही। खेड्यापाड्यातील मुलं आता 10वी पास झाल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण हॉटेलमध्ये फडका मारणं, भांडी घासणं अशी कामं करणं हे त्यांना कमी दर्जाचं वाटतं। 4 मे 1953 रोजी सदानंद वागळे यांनी या उपहारगृहाची सुरुवात केली। त्यानंतर त्यांचे पुत्र प्रकाश वागळे यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली। पण आता वयाच्या 64व्या वर्षी हॉटेल चालवणं अशक्य वाटू लागल्यानं त्यांनी हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतलाय। दत्तात्रयची चव चाखणाऱ्यांना याची खंत वाटते। बाहेरचं मोठी हॉटेल बघून त्यापेक्षा आपल्या इथे म्हणजे घरच्यासारखं सगळं जेवण, सगळे उपाय जे काय आहेत पदार्थ ते आपल्या घरच्या घरी खाल्ल्यासारखं वाटतं आणि वाईट वाटतं की हॉटेल बंद पडायला लागलं। जे मालक आणि इथल्या लोक येणाऱ्यांचा एक वेगळा रॅपो पण आहे। आता हे बंद का पडते हे माहीत नाही, पण ऐकून थोडंसं खेदच वाटतो की मराठी स्पेशालिटी असलेलं एवढं चांगलं हॉटेल बंद होतंय, तर थोडंसं मनाला विषाद वाटतं। दत्तात्रय सारखं मराठमोळं हॉटेल बंद होत असल्याचं निमित्त असलं तरी यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत। एकेकाळी ब्राह्मण आणि भंडारींच्या खानावळींनी गिरणगाव जगवलंय। कालांतरानं गिरणगाव उद्ध्वस्त होत गेलं आणि मराठी भंडारींच्या खानावळींवरही ही आस येत गेली। त्यातच पंजाबी, चायनीज, गुजराती, मल्टी कुझिन यासारख्या खाद्य संस्कृतीच्या आक्रमणात मराठी पदार्थही मागं पडत गेले। त्यासाठीच्या मार्केटिंगमध्येही मराठी हॉटेल व्यावसायिक मागे पडले। यातूनच दत्तात्रय सारख्या एकेकाळी सुप्रसिद्ध हॉटेलांना उतरती कळा लागली। असं असलं तरी याच भागात असलेलं प्रकाश, आस्वाद, सुजाता यासारख्या हॉटेलांनी मात्र काळानुरूप बदल घडवत आपला दबदबा कायम ठेवलाय। त्यामुळे दत्तात्रय बंद पडण्याचा दोष कुणाचा याचा विचार मालकांनीच केलेला बरा। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।